बरं शाळेत शिकवता काय तुम्हाला? त्यांनी अलग मी आमचं त्यांच्याविषयी काही नाही, पण अलग नाही ते मी आता आपण करून घेऊन येऊ त्यांच्याकडून ना. जर यांनी बेंच नाही लावले ना तर आपण यांच्या खुर्च्या बाहेर आणून देऊ सगळ्यांच्या, ठीक आहे ना. जर तुम्हाला बसायला बेंच नसेल तर आपण यांनाही खुर्च्यावर बसून नाही द्यायचं कोणालाच. अजून काय सांगा. हा अंगणवाडी टीव्ही चालू नाही. शाळेत टीव्ही का बघायची आहे तुला? कम्प्युटर का? अच्छा कम्प्युटर चालू नाहीये. कम्प्युटरची रूम आहे का? पण मला तर दिसली नाही कम्प्युटरची रूम. नाही म्हणताय कम्प्युटर रूम नाहीये ना. कॅमेरे पण नाही. फोडले कोणी फोडले? ते स्क्रीन जी आहे. बरं खेळायला जागा आहे तुम्हाला? खेळायला जागा आहे कंपाऊंड मध्ये? खेळायला वेळ देतात? थोडीशी आहे. बर आणि घाण असते शाळेत? खूप घाण असते. खेळायला वस्तू नाही. फुटबॉल नाही तर मला चांगली देतात? काही खराब नसतं ना त्याच्यात? आणि टीचर जे आहे ते होमवर्क चांगला देतात बरोबर? घाबरून सांगू नका टीचर्सला. आता चांगलं शिकवतात ना? बर तर आपल्याला आता इथं पाणी भेटत नाही प्यायला, पहिली गोष्ट. आणि मी बाथरूमचे फोटो आधीच मागून ठेवले होते. बाथरूम मला आज साफ दिसते पण मी आधीच फोटो मागून ठेवले होते. बाथरूम साफ नसतं ना. आणि बाथरूममध्ये पाणीही नसतं. ठीक आहे. अजून दुसरं काय? खिडक्या 3 वर्षापासून तुटलेल्या आहे. किती? 3. आणि तुम्ही कुठं बसतात? सगळे इथं बसतात काही या क्लासरूममध्ये बसतात का? बरं खाली बसतात तुम्ही? खालच्या वर्गात बसतात. खालीच बसतात ना? जमिनीवर बसतात का बेंचवर बसतात? हा जमिनीवर. बरं 3-4 बेंचेसवर आता काय करणार मग आता एवढं? आणि आता मला सांगा दुसरं काय? पुस्तकं सगळे आहेत, युनिफॉर्म आहे, टीचर बरोबर आहेत सगळे? किती? 4 टीचर्स. आता 99 रेशो हां रेशो. आणि इथं आता काही आईवडील आले तर आहेत का मुलांचे? पालक वर्गाने सांगा काय म्हणजे काय समस्या काय असते शाळेत? सांगा पालक सांगा थोडंसं. हां तुमची मुलं आहेत नाही ते सांगा काय समस्या आहेत काय. तुमची मुलं शिकतायत, तुमच्या मुलांना सुविधा भेटतायत की नाही ते सांगा थोडं. काय अपेक्षा आहे तुमच्या शाळेकडून? मॅडम शाळा समितीचे अध्यक्ष अक्षरशः साडी नेसली त्या मुलानं, तरुणानं त्या, आणि डोक्यावरती कडेवरती हांडे घेऊन तो पाण्यासाठी आंदोलन केलं त्याने ग्रामपंचायत विद्यार्थ्यांना घेऊन. कारण शाळेत पाणी नव्हतं. आपल्या इथं वडगाव आहे. नाही आता काय ही एक रियालिटी आहे. त्या रियालिटीला समोर सरकारला जावं लागणार आहे. सरकार आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करत होती. ग्रामीण भागाकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. ग्रामीण भागाचे मुलं मुली शेतकरी म्हणल्यावर कोण लक्ष देते? कोणीच नाही. हीच जर गोष्ट मुंबईमध्ये झाली असती, पुण्यात झाली असती, दिल्लीत झाली असती, तर बँगलोरमध्ये झाली असती ना, एका दिवसात तुम्ही बघा कशी सगळीकडे मीडियामध्ये ही गोष्ट आली असती. आज पण या गावात कधी मीडिया आली होती का? नव्हती आली. कारण की इंटरेस्टच नाही कोणाचा की ग्रामीण भागात चालू काय, ग्रामीण भागाच्या लोकांचं आयुष्य चालू काय, त्यांना पाणी भेटते की नाही भेटते. मी स्वतः जेव्हा या गावात राहायचो, लहानपणी यायचो मी स्वतः 7 किलोमीटर बैलगाडीत जाऊन बसून टाकी आणलेली आम्ही भरून ड्रम मध्ये बैलगाडीवर. आणि ती स्थिती मी बघतो. मला आजही लोक सांगतात की आजही ती स्थिती बदलली नाहीये. आजही बाहेरूनच पाणी आणावं लागतंय ना. गावात अजूनही पाणी नाहीये. टाकी बांधण्यात आली म्हणजे टाकीमध्ये पाणी नाहीये. सप्टेंबर मध्ये दुसरं एक आंदोलन काहीतरी तुम्ही करणार आहे. ते आंदोलन कुठलं असणार आहे? काय नाही ते क्या बोलती पब्लिक एक आमचं आंदोलन असणार आहे. त्याच्यात आम्ही सगळ्या राज्यांमध्ये जाऊ आणि तिथल्या लोकांच्या समस्या समजून घेऊ की लोकांच्या अपेक्षा काय सरकारकडून आणि त्यांच्या समस्या काय ज्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. उलटी करो या अभियानासाठी शेवटचा